सो ड्रीम्स ऑफ 2025. आता 2025 मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या, जसं 2024 गेलं त्याच्यापेक्षा बेटर 2025 कसं येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय सर्वजण. सो त्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे जो आपल्याला 2024 मध्ये डिफाईन करायचा आहे, बट तो कशासाठी फॉलो करायचा आहे 2025 साठी. सिंपल की आहे त्याच्यासाठी स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय असतो, एस स्टँड फॉर स्पेसिफिक. म्हणजे आपण जे काही स्वप्न लिहितोय, जे राईट डाऊन करणार आहे 2025 साठी, मला ही गोष्ट हवी, ती गोष्ट हवी, ब्ला 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 जे काही असतील. सो आपल्याला जे काही स्वप्न पूर्ण करायचे 2025 मध्ये, दॅट ड्रीम शुड बी स्पेसिफिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर गाडी, सपोज एखादी कार बाय करायची असेल तर स्पेसिफिक पर्टिक्युलर कुठली गाडी परचेस करायची आपल्याला, मला गाडी घ्यायची तर कोणती गाडी घ्यायची, त्या गाडीचं व्हर्जन कुठलं असलं पाहिजे, त्याचं मॉडेल कुठलं असलं पाहिजे, त्या गाडीची कॉस्ट काय असेल आणि ती कुठल्या पर्टिक्युलर डेट पर्यंत घ्यायची आहे, हे ऑल थिंग्स जे आहेत त्या स्पेसिफिकली मेन्शन केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज मला गाडी खरेदी करायची, आपण त्याला इंग्लिशमध्ये लिहू शकतो. आय वॉन्ट बाय ए कार. समजा मला कार घ्यायची, त्यामध्ये कोणती असेल, समजा SUV 700. ओके, समजा ही SUVचे जे मॉडेल आहे मला 700, हे मॉडेल मला परचेस करायचे. कधी घ्यायचं आहे ते, फॉर एक्झाम्पल डेट त्याला दिली स्पेसिफिकली, कधीपर्यंत घ्यायचं आहे मला ते, ती समजा मार्च 2025 असं स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे ऑल द थिंग्स. त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक्स. सपोज जे काही ड्रीम्स आपण डिपेंड करणार ते स्पेसिफिक असले पाहिजे. दुसरी गोष्ट असतात एम फॉर मेजरेबल. फॉर मेजरेबल, व्हॉट इज द मेजरेबल, म्हणजे ते काउंटेबल असले पाहिजे. जसं की स्पेसिफिकली की आपल्याला त्याला काउंट करायचं म्हणजे काय करायचंय की आपल्याला ती गोष्ट जर मार्च पर्यंत अचीव्ह करायची, त्याची कॉस्ट सपोज फॉर एक्झाम्पल 13 लाख रुपीज असेल. ओके, तर मार्च पर्यंत आपल्याला 13 लाख रुपीज कमवायचे, ज्यातून आपण ती गाडी बाय करू शकतो. ओके, किंवा तुम्ही डाऊन पेमेंट करून EMI करून ऑर्डर, जर काही तुमचं प्लॅन असेल त्याच्या अकॉर्डिंग, की हा त्याची प्रोग्रेस ट्रॅकिंग करायची असते. त्यामध्ये प्रोग्रेस कशी ट्रॅकिंग करायची, की समजा जर मला आता जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत जर मला गाडी पाहिजे असेल तर एव्हरी मंथ आय नीड टू अर्न 5 लाख रुपीज. बरोबर, जर मला 5 लाख रुपीज अर्न करायचं असेल तर त्याच्यासाठी मला काम किती करावं लागेल, किती. सपोज मी 8 आवर्स वर्किंग करत असेल आणि 8 आवर्स वर्किंग करून जर समजा फॉर एक्झाम्पल 3 लाख अर्निंग करत असेल तर आम्हाला म्हणजे 12 आवर्स वर्किंग करावं लागेल, जेव्हा मी जवळपास 5 लाख रुपीज पर्यंत जाईल पर मंथ. आणि जेव्हा मी 5 लाख रुपीज पर मंथ अर्न करेल तेव्हा माझ्या प्लॅनिंगनुसार मार्चमध्ये मी गाडी घेऊ शकते ऑन कॅश. बरोबर आहे, म्हणजे जे काही ड्रीम्स तुम्ही डिफाईन करतात ते मेजरेबल असले पाहिजे. नाहीतर एकदम जसं की फॉर एक्झाम्पल 15-20 हजार रुपये आपण मंथली कमवतोय आणि आपण म्हणायचं की अरे मला 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये मर्सिडीज घ्यायची, पॉसिबल आहे, बट त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स किती घ्यावे लागणार आहे, मेहनत किती करावी लागणार आहे, हे डिक्लेअर असलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. नेक्स्ट ए फॉर अचिवेबल. आता अचिवेबल म्हणजे काय असेल की जर आपण ते स्वप्न स्पेसिफिकली डिफाईन केलंय, ते मेजर म्हणजे प्रोग्रेस पण ट्रॅकिंग करतोय, तर ते अचिवेबल असलं पाहिजे. एकदम जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हणे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. तर एखादी मुंगी आकाशात उडून लगेच सूर्याला गिळू शकते, हे अतिशयोक्ती होते. म्हणजे आपलं जे काही ड्रीम्स आपण डिफाईन करतोय ते अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता आलं पाहिजे. खूप जास्त हेडेक पण नको की फक्त तुम्ही काम करता, बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होते. सो जे काही ड्रीम्स तुम्ही डिफाईन करणार आहे ते अचिवेबल पण असलं पाहिजे. जसं की आपल्याला कार घ्यायची तर आपलं सपोज आपण 2 लाख 3 लाख रुपये मंथली अर्निंग करतो, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही म्हणाल की हा एंड ऑफ द इयर आपण काय करू शकतो, एक 10 ते 12 लाखाची कार बाय करू शकतो. या पद्धतीने जे अचिवेबल्स असतील त्या गोष्टी त्यामध्ये डिफाईन करायच्या आहेत. तुम्ही एक्झाम्पल कुठलाही घेऊ शकता. ड्रीम्स तुमचे इन टर्म्स ऑफ हेल्थ असू शकतात, इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप असू शकतो, इन टर्म्स ऑफ पॅशन असू शकतो, इन टर्म्स ऑफ वेल्थ असू शकतो. ड्रीम्स इन टर्म्स ऑफ युअर हॅपीनेस, ह्या 4 कॅटेगरीमध्ये पण आपण ते डिफाईन करू शकतो. त्याच्यामुळे त्यानुसार तुम्ही हे क्रायटेरिया डिफाईन करायचे. नेक्स्ट आर फॉर
रिलेव्हंट. जे स्वप्न आपण डिफाईन करतोय ते स्वप्न हे रिलेव्हंट असले पाहिजे. रिलेव्हंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ते आपल्या स्वतः रिलेटेड असले पाहिजे. दुसऱ्यांची अपेक्षा काय ती पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करतो, ती गोष्ट डिफिकल्ट होते. बट मला स्वतःला काय हवंय आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मी किती मेहनत घेऊ शकते याला म्हटलं जातं रिलेव्हंट. जसं की माझं स्वप्न आहे की मला कार घ्यायची आहे, ते तुमचं स्वप्न आहे ते तुम्हीच पूर्ण करू शकता, दॅट इज युअर रिलेव्हंट. बरोबर आहे ना? नाहीतर माझ्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं आहे, मध्ये याच वर्षात झालं पाहिजे, मग असाच मुलगा मिळाला पाहिजे, अशीच मुलगी मिळाली पाहिजे, हे इरिलेव्हंट झालं. ओके. रिलेव्हंट मध्ये पर्टिक्युलरली तुम्ही जे स्वतः पूर्ण करणार आहात ते किंवा स्वतःचे स्वप्न आहेत. जसं की मला वेट लॉस करायचे, सो मला वेट लॉस समजा 2025 मध्ये बिफोर मार्च आय नीड टू लॉस द वेट अप टू 3 kg. मार्च पर्यंत मला 3 kg वेट लॉस करायचे. असं पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता जे तुमच्या रिलेव्हंट असलं पाहिजे. बरोबर आहे? येस. अँड टी फॉर टाइम बाउंड. आता टाइम बाउंडिंग असलं पाहिजे. टाइम बाउंडिंग म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? विदिन अ दॅट टाइम आपण म्हटलं ना की अरे मला 2025 मध्ये ही गोष्ट करायची, बट कधी 2025 मध्ये त्यामध्ये 12 महिने आहेत. 12 महिने प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 30 days 31 days आहेत. बरोबर. सो आपल्याला पर्टिक्युलर टाइम बाउंड असली पाहिजे की जसं की फॉर एक्झाम्पल मला जसं 1 मार्च 2025 त्याच्या तोपर्यंत मला 3 kg वेट जे असेल 3 किलो वेट आपल्याला काय करायचंय? लॉस करायचे. बरोबर आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी पर्टिक्युलरली डेट वाईज डिफाईन करायचे आहेत. मी माझं लास्ट 2024 जे माझे ड्रीम्स ऑफ इयर होते त्यातले जर स्पेसिफिक बघितले त्यातले अप्रॉक्सिमेटली 20 to 25 असतील आणि त्या 20 to 25 मधून अप्रॉक्सिमेटली 18 to 19 कम्प्लीट झाले. बरोबर आहे. बट लिहिताना हे 18 to 19 कम्प्लीट होण्याचं रिझन पर्पज एकच आहे, यू हॅव टू फॉलो दिस फॉर्म्युला स्मार्ट. आणि त्यातलं जे होतं स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे, त्यानंतर तुमचं टाइम बाउंड असलं पाहिजे. टाइम बाउंड म्हणजे की पर्टिक्युलर या डेट पासून ते या डेट पर्यंत मला ती गोष्ट अचीव्ह करायची. हा, अशा काही गोष्टी असतात ज्याला मध्ये एक्सेप्शनल असतात, जसं की नॅचरल इश्यू असेल किंवा वॉट एव्हर जर नैसर्गिक घटना घडतात त्या एक्सेप्शनल असतात. ओके. बट मॅक्झिमम जेव्हा तुम्ही या गोष्टी डिफाईन करतात मॅक्झिमम 80 to 90% त्या गोष्टी अचीव्ह होतात. ओके. बट तुम्ही जर स्पेसिफिक आपण असं डिक्लेअर नाही करू शकत की 100% ती गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता. बट तुम्ही जर ट्राय केला त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप ऍक्शन्स घेत गेले डेली तर तुम्ही 100% तुमचे जे 2025 चे ड्रीम्स असतील ते 100% अचीव्ह करू शकतात. त्यासाठी व्हेरी सिम्पल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला फक्त फॉलो करायचा आहे. ओके. Is there any questions related to your dreams or related to the formula? You can ask below.